तर आज आपण बनवणार आहे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू। लहान मोठ्यांना खाता येईल असे हे लाडू आहेत। तर मी घेतलेले आहेत शेंगदाणे आणि गूळ। शेंगदाणे जितके घ्याल तितकेच गूळही घ्यायचे, बारीक खिसून घेतलेले आहेत मी। आणि थोडेसे बदाम, ड्रायफ्रूट कोणतेही तुम्ही घालू शकता। मी ते बदाम घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये। आता हे शेंगदाणे आपण कढईमध्ये चांगले वरती थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। जास्त पण भाजायचे नाही तर त्याला कडवटपणा येऊ शकतो। आपले शेंगदाणे भाजायला लागले। मीडियम गॅसवर किंवा बारीक गॅसवरती असे थोडे डाग पडेपर्यंत शेंगदाण्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे। आणि थोडेसे ड्रायफ्रूट काही घालाल ते शेंगदाण्याबरोबर रोस्ट केले तरी चालतात। अजून थोडा वेळ एकदम बारीक गॅसवरती आपण भाजून घेऊया। आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत चांगले। आणि आता आपण त्याला ताटामध्ये काढून घेऊया। हे शेंगदाणे मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आणि आता हे शेंगदाणे आपण थोडे पूर्ण गार करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे थंड करून द्यायचे आहेत। आता आपले हे शेंगदाणे आता चांगले थंड झालेले आहेत। याची साल तुम्ही काढू शकता किंवा तशीच घालू पण शकता। काढून घेणार असला तर निम्म सोलून त्याला पाकडून बाजूला काढू शकता। मी काढणार नाही आहे कारण साल ही पौष्टिक असते, त्यामुळे तशीच ठेवणार आहे मी। आता आपण हे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। पहिल्यांदा थोडेसे मोठे बारीक करायचे। आता आपण हे बारीक करून घेतलेले आहे। थोडेसे मी जाडसरच ठेवलेले। आता त्यामध्ये आपण आपला गूळ किसून घेतलेला आहे तो टाकायचा पूर्ण आणि थोडासा मिक्स करून घ्यायचा। आता आपण हे चांगलं गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून घेतलेले आहेत। आता ते परत आपण थोडेसे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। आता आपण हे मिक्सरमधून परत बारीक करून घेतलेलं आहे, फिरवून घेतलेला आहे। आणि बघा तुम्ही गूळ आणि शेंगदाणे एकदम एकजीव झालेले आहेत। आणि आता आपण याचे लाडू बांधायला घेणार आहे। आणि आता आपण लाडू बांधायला घेणार आहोत। आणि हे चांगलं आता एकजीव होतंय। आणि आता तुम्ही बघू शकता लाडू छान आता बांधला जातोय। आणि अशाच प्रकारे सगळे लाडू आपण बांधून घेणार आहोत। आणि आता आपले लाडू तयार झालेले आहेत। लहान मोठ्यांना सर्वांनाच खायचे पौष्टिक लाडू तयार आहेत। बघू शकता तुम्ही लाडू छान झालेले आहेत। आणि रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा। आणि आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू। आता भेटू पुढच्या रेसिपीला।